नमो नमः. आज आपण 9वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील नवमः पाठः सुक्तिसुधा यामधल्या सगळ्या श्लोकांचा मराठी अर्थ बघूया. बघा, पहिला श्लोक आहे, न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानम. याचा अर्थ, चोरांकडून चोरले न जाणारे, राजाकडून हरण केले न जाणारे, भावांमध्ये वाटले न जाणारे आणि खांद्यावर ओझेसुद्धा न वाटणारे असे विद्या हे धन आहे. हे धन खर्च केले असता म्हणजेच दुसऱ्याला दिले असता नेहमी वाढतच जाते. खरोखरच विद्या हे धन सर्व प्रकारच्या धनांमध्ये श्रेष्ठ आहे. आता दुसरा श्लोक, अयं निजः परो वेति गणना लघुचेतसां उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. याचा अर्थ, हा आपला आहे किंवा परका आहे असा विचार संकुचित मनोवृत्तीच्या माणसांचा असतो, परंतु उदार मनोवृत्तीच्या माणसांसाठी तर सर्व जग हेच आपले कुटुंब असते. आता पुढचा श्लोक, परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थमिदं शरीरम. याचा अर्थ, वृक्षांना परोपकारासाठी म्हणजेच दुसऱ्यांच्या उपयोगी पडण्यासाठी फळे येतात, नद्या इतरांना उपयोगी पडण्यासाठी वाहतात, गायी इतरांवर उपकार करण्यासाठी दूध देतात, तसेच माझे शरीरही परोपकारासाठीच आहे. आता पुढचा श्लोक, जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यं मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति चित्तं प्रसादयति दीक्षुतनोति कीर्तिं सत्संगतिः कथय किं न करोति पुंसाम. याचा अर्थ, सज्जनांचा सहवास बुद्धीचा मंदपणा दूर करतो, वाणीत सत्यता आणतो, मान व उन्नती यांचा मार्ग दाखवतो, पाप दूर करतो, मन प्रसन्न करतो आणि सर्व दिशात कीर्ती पसरवतो. सांगा बरे, सज्जनांचा सहवास माणसांचा कोणता फायदा करत नाही किंवा कोणते हित करत नाही. आता पुढचा श्लोक, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र फला क्रियाः. याचा अर्थ, जिथे स्त्रियांची पूजा केली जाते म्हणजेच त्यांचा आदर केला जातो किंवा मान सन्मान दिला जातो, तिथे देवता आनंदाने राहतात, परंतु जिथे स्त्रियांना मान दिला जात नाही तिथे सर्वच कार्ये निष्फळ होतात. आता पुढचा श्लोक, चातक स्त्री चतुरान पयः कणान याचते जलधरं पिपासया सोऽपि पूरयति विश्वंभसा हंत हंत महता मुदारता. याचा अर्थ, तहानलेला चातक पक्षी ढगाकडे 3-4 जलबिंदू म्हणजेच पाण्याचे थेंब मागतो, तेव्हा तो मेघ देखील सर्व जगच पाण्याने भरून टाकतो. वा वा, मोठ्यांचे केवढे हे औदार्य. आता पुढचा श्लोक, देशतं हि वयं पंच स्वकीये विग्रहे सती परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पंचाधिकं शतम. युधिष्ठिर म्हणतो, आपापसात भांडण असेल तर ते 100 म्हणजे कौरव 100 आणि आपण 5 पांडव असू, परंतु दुसऱ्याशी भांडण किंवा युद्ध करायचे असेल
तेव्हा आपण 100 अधिक 5 म्हणजे 105 असू. आता शेवटचा श्लोक. पठकः पाठकश्चैव ये चान्ये शास्त्रवाचकाः सर्वे व्यसनिनो ज्ञेया यः क्रियावान स पंडितः. याचा अर्थ पठन करणारा म्हणजे शिकणारा व शिकविणारा म्हणजे शिक्षक आणि जे इतर शास्त्रे नुसतेच वाचणारे किंवा शिकणारे आहेत ते सर्वच व्यसनी म्हणजेच नादिष्ट समजावेत आणि जो क्रियाशील आहे तोच खरा पंडित समजावा. तर बघा, अशा प्रकारे आज आपण सुक्तीसुधा यामधल्या सगळ्या श्लोकांचा अर्थ बघितलेला आहे. तसेच आपल्या चॅनलवरती हा अर्थ समजावून सांगितलेला एक व्हिडिओ आहे आणि याच्या भाषाभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ आहे, तर तोही तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.